राम राम. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, कसे आहेत तुम्ही? चांगलं आहेत का? चांगलं राहायलाच पाहिजे. तर चला, आज आपले तेच रोजचे कामं, दुकानाचे घरचे. तर दुकानात आलेली मैत्रिणींनो, आणि आपला काल व्हिडिओ आलेला नाही आहे. कालला थोडंसं मी इमर्जन्सी बाहेर गेलेले होते आणि लाईट पण नव्हती थोडीशी. आज पण लाईट नाही आहे, पण मग आलेली सकाळून 2-3 तास लाईट गेली ती मैत्रिणींनो. तर व्हिडिओ टाकायला प्रॉब्लेम येतं, कारण वायफायवर पटकन व्हिडिओ होऊन जातो ना. असं टाकाय गेलं का लवकर होत नाही मैत्रिणींना व्हिडिओ. तर चला ठीक आहे. तर मग दुकानात आले मी. दुकानात म्हटलं दही वगैरे लावून घेऊ. दुकानात पहिलं आलं काही फ्रीज भरून द्यावं लागते, तर बाहेरचं फ्रीज, मधलं फ्रीज, बाकी सगळे मग कामं. तर मैत्रिणींना असे कामं राहते तर 5 मिनटं बसायला जमत नाही, एवढे कष्ट करावं लागत येतं. तर त्या कष्टाचं फळ मला भेटलं, खूप कष्टाचं फळ भेटलं मैत्रिणींनो. आणि तुम्हाला मी सांगतच राहते, कष्ट केले पाहिजे, त्याचं फळ भेटतं. आता आम्ही चाललो अचानक नाशिकला निघालो आहे मैत्रिणींनो. तर थोडंसं काम होतं नाशिकला इमर्जन्सी. माझा खूप मोठा प्रश्न आहे तिथला, तर ते सुटत न झाला आहे. तर चला ठीक आहे. मग लकीला फोन केला. लकीला म्हटलं आणतो. मैत्रिणीनं लकी आहे ना, इतका चांगला मुलगा आहे. माझ्यासंग कधी पण कोणाही रात्री निघत होतो. म्हटलं लकी चला आपल्याला नाशिकला निघायचं, तर तो लगेच निघाला मैत्रिणी. तर आम्ही 2-2:30ला निघालो नाशिकला. तर मैत्रिणींनो, हे घर बघायचं होतं. माझे पैसे अटकलेले आहे, तर त्याच्या बदल्यात आपल्याला घर बघायला आले होते मी. पण मग ते काही जमाना झालं, ते काही किंमत सांगायला लागले, तर माझे खूप रक्कम मोठी अटकलेली आहे नाशिकमध्ये. तर त्या टेन्शनमुळं मला ना कुठले कामं सुचनात, काहीच नाही मैत्रिणींनो. आणि माझा वेळ वाया जाऊ नये, गाडीचं पेट्रोल माझ्या वाया जाऊ नये. 500 रुपयाचं पेट्रोल लागतं नाशिकला जाऊन येऊन. तर म्हटलं मग आता आपला वेळ असा वाया नाही घालायचा. मग तसंच असं माल घ्यायला यायचंच होतं मैत्रिणींनो, पण ते उद्या यायचं होतं, लिस्ट केलेली नव्हती. तर मग लकीला म्हटलं चला आता आपण असं आलो आहे, तर मग जेवढा बसेल तेवढा गाडीत माल, आणि जेवढा निघेल तेव्हा माल आपण घेऊ. तर आम्ही 5 वाजता या मार्केटला गेलो. आम्ही इथून भरत राहतो माल ह्यांच्याकडून. 2 महिन्यातून 1.5 महिन्यातून आम्हाला ह्यांच्याकडून खूप मोठ्या रकमेचा माल येतो मैत्रिणींनो. हे लोक खूप चांगले आहे, आणि काही आपण चांगले तर काही चांगले राहते. तर मैत्रिणीने माल घेतला, निघालो रिटर्न. आम्हाला 8:30 वाजले माल गाडीत भरता आता इथं टोल नाका लागला. टोल नाक्या आलो मैत्रिणींनो. तर हे अशी ॲडजस्टमेंट मॅनेजमेंट करावं लागते मला रोज. त्याच्यात नंतर मग म्हटलं आता हा लकी आलेला आहे आपल्याबरोबर, तर जेवण करून घे म्हटलं लकी तू. मी तर काही सरासरी मैत्रीण बाहेर खात नाही, पण मग त्याच्याकरता मला थोडंसं खावं लागलं. मग त्यांनी घेतली तंदुरी रोटी वगैरे, दूध शेव भाजी वगैरे, आणि मला भाकर घेतली ज्वारीची थोडीशी, त्याच्याबरोबर मला खावं लागलं मैत्रिणींनो. मग आम्हाला तिथंच 9 वाजले, येता 9:30 वाजले. तर हे असं आपला प्रवास होता मैत्रिणींनो. आणि असे आपले रोजचे रुटीनचे कामं राहते, तर त्याच्यामुळे वेळेवर आपले व्हिडिओ येत नाहीत, काही नाहीत, बरोबर बनवता येत नाही.